सुलवाडे जामफळ योजनेतून शिंदखेडा तालुक्यातील 54 गावांसाठी पीडीएन योजनेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ। याबाबत वृत्त असे की जामफळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातील 54 गावांना शेतीसाठी थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करणार बंदिस्त पाईप वितरण प्रणाली पीडीएन योजनेचा शुभारंभ आज मंगळवारी दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला। यानंतर या ठिकाणी जनतेला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आमदार जयकुमार रावल व माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे हे आधुनिक भागीरथ आहेत। त्यांच्याचमुळे आज सुलवाडे जामफळ कणवली 30,000 कोटींचा सर्वात मोठा सिंचन प्रकल्प साकार होत आहे। धुळे जिल्ह्यातील लोकांना कधी वाटले नव्हते की आपली सुरुवात दुष्काळाकडून सुकाळाकडे होईल, हरित क्रांतीकडे आपली वाटचाल होईल, परंतु केंद्रात नरेंद्र मोदी यांचे तर राज्यात महायुतीचे सरकार असल्याने या जिल्ह्याचा दुष्काळ आम्ही हद्दपार करीत आहोत। या जिल्ह्यातील दुष्काळी हा सिक्का पूर्णपणे पुसला जात असून त्याचा शुभारंभ आज माझ्या हस्ते होत असून 54 गावांना सदर पाणी पुरवठा होणार आहे। तसेच यावेळेस त्यांनी सांगितले की मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्ग, 6 राष्ट्रीय महामार्ग, सिंचन पाण्याचे प्रकल्प यामुळे महाराष्ट्राचे इंडस्ट्रीज मॅग्नेट म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि नागपूर म्हटले जातात। भविष्यात धुळ्याचे देखील नाव असेच इंडस्ट्रीज मॅग्नेट म्हणून ओळखले जाईल, असं प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी व्यक्त केली। तर धुळे जिल्ह्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतांनी आमदार जयकुमार रावल यांना विधानसभेत पुन्हा पाठवावे असे देखील आव्हान जनतेला यावेळेस त्यांनी केले। तर येत्या काळात पुन्हा आमचेच सरकार येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। तर लाडक्या बहीण योजनेतून बहिणी देखील आशीर्वाद देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर या प्रसंगी या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीशजी महाजन, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल, खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळाताई गावित, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे, जिल्हा परिषद सभापती हर्षवर्धन दैते, माजी अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, भाजपा धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण भाऊसाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपडकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर, सीओ विशाल नरवाडे, माजी महापौर प्रदीप करपे, धुळे तालुक्याचे नेते बाळासाहेब बदाने, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम, सभापती सोनीताई पंकज कदम, सभापती ज्योतिताई बोरसे, देवाबापू बोरसे, धुळे तालुक्याचे नेते बाळासाहेब बदाने, जिल्हा परिषद सदस्य राम बदाने, जिल्हा परिषद सदस्य संजीवनीताई सिसोदिया आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी तसेच जिल्हा परिषद सदस्य गोकुळ राजपूत, भाऊसाहेब देसले आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या कार्यक्रमासाठी संपदा विभाग, जलसिंचन विभागाचे सर्व अधिकारी यांनी देखील अथक प्रयत्न केले असून अतिशय मोठ्या स्वरूपात सदर या सुलवाडे जामफळ योजना या ठिकाणी कार्यान्वित होणार असून लवकरच त्याचं उद्घाटन देखील होणार असल्याचे यावेळेस सांगण्यात आले।
एचपीच्या 32 पंपाद्वारे आपण 4 नवीन धरणांमध्ये आणि 9 अस्तित्वातील धरणांमध्ये साठवण करणार आहोत। यासाठी आपण जवळपास 101 किलोमीटर लांबीची पाईपलाईन करतो आहोत आणि त्यापैकी आपलं ऑलरेडी 80 किलोमीटर पाईपलाईन आपलं लेईंग झालेलं आहे। 5 पंपहाऊसपैकी 2 पंपहाऊस पूर्ण झालेले आहेत आणि उर्वरित पंपहाऊस मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे। या आता जे आपण जे माननीय महोदयाच्या हस्ते जे भूमिपूजन झालेलं आहे त्या भूमिपूजनाचं तपशील असा आहे की या कामाची एकूण किंमत 1058 कोटी आहे आणि लाभ क्षेत्र 26,907 मध्ये आपल्याला 42,513 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करणार आहोत। या ठिकाणी आपण 32 पाईपलाईन जवळपास 728 किलोमीटर लांबीची लेईंग करणार आहोत आणि या ठिकाणी डॅम पाणी वापर संस्था निर्माण करणार आहोत। हे जे आपलं धरणाचं आणि पाईपलाईनचं जे काम आहे आपण या प्रोजेक्टला गती देणार आहोत। गती देऊन ते पूर्ण आपण जून 25 पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये आपण हे काम पूर्ण करतोय आणि प्रकल्पाचे संपूर्ण काम ऑक्टोबर 25 मध्ये पूर्ण केलं जाईल आणि आज या कामाचा भूमिपूजन समारंभ झालेला आहे। ते पीडीएफचे काम येत्या 2 वर्षात पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पुरवठा केला जाणार आहे। मी महाराष्ट्र शासनाचे यासाठी आभार मानतो की या कामाला आम्हाला मंजुरी दिली आणि या ठिकाणी जे सर्व आपले लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत त्या सर्वांचे पण आभार मानतो। या प्रकारात जिल्ह्याच्या वतीने त्यांचं मनापासून अभिवादन करतो। खरंच आपली शेतकरी शिवसंवाद यात्रा त्याच्यामध्ये भाऊ आम्ही 108 महादेवाचे मंदिर हे आमच्या मतदारसंघामध्ये स्थापना करण्याचं ठरवलं होतं आणि म्हणून श्रावणच्या पहिल्या दिवशी 5 ऑगस्टला आम्ही सुरू केलं। 8 सप्टेंबरपर्यंत 35 दिवस गावागाव गल्ली आणि गल्ली आम्ही फिरलो। लोकांचा प्रचंड असा पाठिंबा प्रचंड असा आशीर्वाद मिळाला। अनेक विकासाच्या कामांचं उद्घाटन केलं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सत्कार देखील झाला। कुठं रात्रीचे 3 वाजायचे हे कळायचं नाही, परंतु आमच्या सगळ्या लोक आम्हाला पाठिंबा द्यायचे। यावर्षी 71 वर्षानंतरचा श्रावण आहे, तसाच 71 वर्षानंतरचा पाऊस देखील पडलेला आहे। ज्या आमच्या दुष्काळ तालुक्यामध्ये 6 महिन्यापूर्वी प्यायला पाणी नव्हतं, आज 15,000 विहिरी आम्ही दिल्या आहेत। बादलीने पाणी काढू शकतो हे आमची तालुक्याचं हे बदल झालाय आणि आता तुमची योजना आल्यानंतर कधीही दुष्काळ नावाचा पाहुणा आमच्या तालुक्यामध्ये येणार नाही आणि आला तर ढकलून टाकण्याची बाहेर टाकण्याची ताकद आमच्या शिंदखेडा मतदारसंघामध्ये झाली। लाडक्या बहिणींचा विचार केला आणि रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये औक्षणाचं प्रेम व्यक्त केलं आणि जोपर्यंत निवड होय तोपर्यंत योजना बंद होणार नाही। दर महिन्याला आमच्या भगिनींच्या खात्यावर त्यांचा मानधन सन्मान हा मिळत राहील हे देवभावच्या वतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो। अरे आमच्या भगिनी सकाळी उठतात, भांडे धुतात, धुणं करतात, जेवण बनवतात, सेवा करतात, सगळ्या प्रकारचं काम करतात आणि स्वतःला कायम शेवट ठेवतात। वाढायला पहिले, खायला शेवट, बनवायला पुढे, भोगणे धुवायला सगळ्यांची शेवटची जबाबदारी। सगळ्यांचं सगळं झालं की आमची बहीण काम करते आणि त्या बहिणीचा मान राखला गेला पाहिजे। 3 कोटी लोकांच्या बहिणींना टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यावर मानधन देण्याचं काम कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये असणारा माननीय शिंदे साहेब, अजितदादा यांच्या सरकारने केलं आणि मग भाऊ तुम्हाला मी मंत्री बनवू शकलो नाही, पण त्याच्यापेक्षाही मोठी योजना तुमच्या तालुक्याला देणार। अवघ्या 8 महिन्यामध्ये देवेंद्र भाऊंनी शब्द दिला आणि 8 महिन्यामध्ये आज भूमिपूजनचा कार्यक्रम आहे। 10 सप्टेंबरला भूमिपूजन होतंय आणि 11 सप्टेंबर उद्या पीडीएफ योजनेचं काम चालू आहे आणि 1.5 वर्षामध्ये जास्तीत जास्त 2 पण मला वाटतं 1.5 वर्षामध्ये 54 गावांच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत महाराष्ट्र सरकारच्या पैशाच्या माध्यमातून पाईपलाईन येणार आणि आज दुष्काळी असलेला आमचा तालुका 1.25 वर्षानंतर 100% बागायत होणार। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी आभार मानतो, अभिनंदन होती आणि म्हणून 2400 कोटी रुपये आपल्याला पाहिजे होते
आपले सगळ्यांचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि मोदी साहेबांना सांगितलं, माझ्या धुळे तालुक्यातील आणि सिंदखेड तालुक्यातील लोकांनी मला मोठ्या विश्वासाने दिल्लीला पाठवलेलं आहे आणि मला 2400 कोटी रुपये पाहिजे. त्यावेळेस त्यांचे पर्सनल सेक्रेटरी होते निपेंद्रजी मिश्रा साहेब. त्यांना मी सांगितलं, तापीवर सोलवाडे बॅरेज आहे, त्या बॅरेजच्या माध्यमातून तुम्ही शिरपूरला जाताना बघितले असेल, तापीबाईचं दर्शन घेतलं असेल. अथांग पात्र, तापी दुथडी भरलेले 60 किलोमीटर पर्यंत एक पाणी तुमच्या शेतापर्यंत पोहोचायचं स्वप्न तुम्ही बघितलेलं होतं. आणि म्हणून सुरुवात जामफळ कानोली लिफ्ट इरिगेशन योजना काँग्रेसच्या काळापासून होती, पण एक नवा पैसा आणू शकले नाही. प्रश्न अक्कलपाडा किती बांधलं गेलंय, पण 65% भरलं जातं. 65%च्या वरती भरायला गेलं तर ज्या शेतकऱ्याच्या जमिनी अधिग्रहण झालेल्या नाहीत त्या जमिनीत पाणी जातं आणि म्हणून 65% भरलं जातं इतक्या वर्षापासून. आता एक योजना आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत आणि सगळे त्या फायदे आता तुमच्या ऑफिसपर्यंत आलेले आहे. माझी या शेतकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती आहे, ते 240 कोटी रुपये आपण इन प्रिन्सिपल मान्यता दिली आहे, ती जर दिली तर आमच्या जिल्ह्याचे पाण्याच्या माध्यमातून पिण्याचा सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. कारण अक्कलपाड्याच्या माध्यमातून धुळे शहराला पिण्याच्या पाण्याची योजना आपणच मंजूर करून दिली आणि आज धुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटलेला आहे. त्याचबरोबर अक्कलपाड्यावर अवलंबून असलेल्या डावा कालवा उजवा कालवावर जेवढी गावं आहेत शेतकरी आहेत ते 3 TMC पाणी वाढल्यानंतर तुमचीही कुठली तक्रार राहणार नाही, तुमच्याही शेताला प्रचंड पाणी. छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. वा, 1.25 वर्ष सांगितलं होतं, वर्षभरात पाणी येईल. आपल्या तालुक्याच्या दृष्टीने आज हा सोनियाचा दिवस आहे, हा ऐतिहासिक दिवस आहे. मी 4 मिनिटात मला भाषण संपवणार आहे. साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे, पण आपण सगळे नशिबान त्या सुरवाडे जामफळ प्रकल्प जो आहे हा ज्या ठिकाणी उभा केला आहे, या प्रकल्पाचे शिल्पकार जयकुमार भाऊ आहेत. या प्रकल्पाचे शिल्पकार बाबा बाबरे साहेब आहेत. 1999 या प्रकल्पाला मान्यता मिळाली, प्रशासकीय मान्यता 1999ला मिळाली. पण त्यानंतर 17 वर्ष या प्रकल्पामध्ये फक्त 26 कोटी रुपये खर्च झाले. 17 वर्षामध्ये फक्त 26 कोटी रुपये खर्च झाले. 1995ला पुन्हा आपल्या 2014ला आपलं सरकार आलं, आम्ही मंत्री झालो, साहेब मुख्यमंत्री झाले आणि नंतर या प्रकल्पाला आपण 2018-19ला त्याला 2500 कोटी रुपयाची आपण सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली, त्या कामाला आपण सुरुवात केली. पण मधल्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, या काळामध्ये फक्त 27 कोटी रुपये या प्रकल्पाला 17 वर्षामध्ये मिळाले. 17 वर्षामध्ये बाबा बाबरेंनी प्रयत्न केले, जयकुमार भाऊंनी प्रयत्न केले, साहेब मुख्यमंत्री होते आणि मी या खात्याचा संचालक खात्याचा मंत्री 5 वर्ष या ठिकाणी होतो आणि आपण गती या कामाला दिली. आणि मग खऱ्या अर्थाने पंतप्रधान मोदीजींनी त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहे, कारण त्यावेळेला त्यांनी बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये या प्रकल्पाचा समावेश करून घेतला. बाबांचा खूप तेवढा खासदार होते, मंत्री होते, त्यांनी सांगितलं खरं आहे जयकुमार भाऊंचा त्या ठिकाणी पाठलाग होता सगळा. आणि म्हणून हा प्रकल्प त्या योजनेमध्ये गेला आणि म्हणून एक रकमी आपल्याला 2,500 कोटी रुपये
आपल्या तालुक्याला, आपल्या शेतकऱ्यांना हा जीवनदान देणारा प्रकल्प आहे, अतिशय मोठा प्रकल्प आहे. म्हणजे एवढा प्रकल्प तर मी 30 वर्ष झाले आमदार आहे, माझ्या मतदारसंघात नाही झाला. पण जयकुमार भाऊ, बाबा तुम्ही अथक प्रयत्न करून एवढा मोठा प्रकल्प या ठिकाणी राज्यामध्ये आणलेला आहे, आपल्या तालुक्यामध्ये आणलेला आहे. म्हणून आपण मनापासून आमच्या या सर्वांच्या वतीने मी आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मित्र, गेल्या 10 वर्षापासून मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहेत. किती गतीने कामं चालले. आपले जयकुमार रावलजी ज्यांनी शिरपूर पॅटर्न तयार केला, ते जलनायक अमरीशभाई पटेल, आपल्या जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे, सन्माननीय आमदार मंजुळाताई गावित, सन्माननीय आमदार काशीराम पावराजी, दीपक कपूरजी, जितेंद्र पापळकर, सुस खांडेकर, जोदो बोरकर, मंचावर उपस्थित बबन चौधरीजी, अनुप अग्रवालजी, राजवर्धन बाबा कदमबांडेजी, त्याचप्रमाणे हर्षवर्धन दहितेजी, गजेंद्र अंपळकर, भूपेश पटेल, राम भदानेजी, सुभाषदादा देवरे, तुषारजी रंधे, सुरेशजी पाटील, त्याचप्रमाणे प्रदीप नाना करपे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पहिल्यांदा तर सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तेवढ्याच लाडक्या भावांनो, हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कारण धुळे जिल्ह्याला जे कधी वाटलं नव्हतं की आमची वाटचाल ही दुष्काळाकडनं सुकाळाकडे होईल, दुष्काळाकडनं हरित क्रांतीकडे आमची वाटचाल होईल. देशामध्ये मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यामुळे या जिल्ह्याचा दुष्काळ आम्ही हद्दपार करतो आहोत आणि या जिल्ह्यावरचा दुष्काळी हा शिक्का पूर्णपणे पुसून काढण्याचं काम आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण करतो. जांभळ सारखा प्रकल्प गिरीश भाऊंनी सांगितलं, पूर्वीच्या काळामध्ये प्रकल्प कसे व्हायचे. 1999ला म्हणजे तत्कालीन युती सरकारनेच खरं म्हणजे या प्रकल्पाला मान्यता दिली आणि सरकार गेलं. 14 वर्ष या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. 14 वर्षात केवळ 26 कोटी रुपये त्यांनी सुरवाडे जामफळला दिले. म्हणजे वर्षाला 1.25 कोटी रुपये फक्त त्यांनी सुरवाडे जामफळला दिले. खरं म्हणजे महागाईचा दर जर बघितला तर या 26 कोटीच्या कितीतरी टक्के पट किमती वाढत गेल्या. पण त्यांना धुळ्याशी काही घेणं देणं नव्हतं, उत्तर महाराष्ट्राशी खानदेशी काही घेणं देणं नव्हतं. त्यामुळे या ठिकाणी त्याला कुठलीही मान्यता मिळाली नाही. पण मला आनंद वाटतो की ज्यावेळी आपलं सरकार केंद्रात आलं, देशात आलं, राज्यात आलं, महाराष्ट्रात दुष्काळ पडला आणि आम्ही माननीय मोदीजींकडे गेलो. मी मोदीजींना विनंती केली, मोदीजी या महाराष्ट्रातला दुष्काळाच्या छायेतून बाहेर काढावं लागेल आणि विशेषतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग हा बाहेर काढावा लागेल. पूर्ण देशामध्ये एकमेव महाराष्ट्र असं होतं की ज्याला केवळ राज्याकरता योजना मिळाली. त्या योजनेचं नाव बळीराजा कृषी संजीवनी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत 30,000 कोटी रुपये माननीय प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिले आणि महाराष्ट्राचं चित्र बदललं. सुरवाडे जांभूळचा त्यामध्ये समावेश झाला पाहिजे हा प्रस्ताव घेऊन बाबा आले. आम्ही त्या ठिकाणी नृपेन मिश्राजींकडे बैठक केली. मी स्वतः मोदीजींशी बोललो आणि या प्रकल्पामध्ये खरं म्हणजे बाबा देखील तुम्हाला सांगतील, त्यावेळी हा प्रकल्प कुठल्याच निकषात नव्हता, कुठल्याच मान्यता नव्हत्या, सुप्रमाई नव्हतं, काहीच नव्हतं. पण मोदी है तो मुमकिन है आणि मोदी
विनंती केली आणि मोदीजींनी सांगितलं ठीक आहे टाकून द्या, आणि हा प्रकल्प त्या ठिकाणी सुलवाडी जामफळचा खऱ्या अर्थानं आपल्या त्या बळीराजाच्या योजनेमध्ये गेला आणि त्यातलं काय परिवर्तन झालं हे आज आपण पाहतोय. नुसता गेल्या म्हणून नाही, आज आपण वेगवेगळे याच्या अंतर्गतचे धरणं करतोय. कुठलं काम 95%, कुठलं 80%, कुठलं 75%, म्हणजे जवळजवळ सगळं काम जे आहे हे पूर्णत्वाकडे चाललेलं आहे. तुम्ही विचार करा, त्यांनी 14 वर्षात 26 कोटी रुपये दिले, आम्ही 7 वर्षामध्ये, 7 इफेक्टिव्हली 5च वर्षात, कारण मध्यंतरी 2 वर्ष ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं बाबा, राज्य सरकारने फुटकी कवडी देखील त्यावेळेस दिली नाही. दिली जयकुमारजी? फुटकी कवडी देखील दिली नाही. त्यामुळे ते 14 आणि 2 16 वर्षात त्यांचे 26 कोटी आणि आमचे 5 वर्षामध्ये 2407 कोटी रुपये आम्ही या प्रकल्पाला दिले. आणि आता उर्वरित अजून त्याला सुप्रभा दिली आणि अजून नवीन आपण पैसे त्याला देतो. आणि चित्र बदलणार आहे. 54 गावांमध्ये जयकुमार भाऊ, मला पण तुमच्या सिंदखेड्यामध्ये घर द्या. आता जयकुमार भाऊंचं मी मनापासून अभिनंदन करीन. ते माझ्याकडे आले, मला म्हणाले मंत्रिपद द्या का नका देऊ, मला त्याच्यात काही घेणं देणं नाही, मला तुम्ही पीडीएफ द्या, पाईप पद्धतीनं माझ्या प्रत्येक शेतात पाणी गेलंच पाहिजे. भाऊ नाही म्हणतील असं कधी जन्मात घडलेलं नाही. त्यामुळे तात्काळ आपण मान्यता दिली. आज आपण पाहतोय शिंदखेडा तालुक्यात 54 गावांना जे पाणी मिळणार आहे, 42,000 हेक्टर जमीन म्हणजे 1 लाख एकरापेक्षा जास्त जमीन पूर्णपणे बागायती या ठिकाणी होणार आहे. पूर्णपणे बागायती. आता तुमच्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला सांगायचं दुष्काळ इतिहास झालाय, दुष्काळ काय आम्हाला माहिती नाही. आता आम्ही बागायती शेती करणारे, प्रत्येक शेतामध्ये प्रत्येक पिकाला पाणी मिळणार अशा प्रकारची शेती आज या ठिकाणी तयार केली जाणार आहे. हे काम आज खरं म्हणजे झालं असेल तर या ठिकाणी बाबा भामरेंमुळे आणि जयकुमार भाऊ रावल तुमच्यामुळे हे काम झालेलं आहे. तुमच्यासारखा एक लोकप्रतिनिधी ज्यावेळेस असतो. आणि सोबत दुसरं काय केलंय, सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज लागते, त्यापैकी 12,000 मेगावॅटचं त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलरमध्ये कन्व्हर्शन सुरू केलं आहे, जे 1.5 वर्षात पूर्ण होणार आहे. मतलब 4,000चं आता काम अजून चालू करतोय. 2 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या विजेचा युनिट हा सोलरचा असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 365 दिवसा वीज आम्ही देऊ, त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही. या ठिकाणी करतायत. आणि खरं म्हणजे आज आपल्याला सांगितलं पाहिजे, आपण ही जी पाईपलाईन टाकतोय, तुमच्या शेतीपर्यंत जी पाईपलाईन चालली आहे ती किती मोठी पाईपलाईन आहे माहिती आहे? 728 किलोमीटरची पाईपलाईन आहे. म्हणजे नागपूरपासून तर मुंबईपर्यंत जेवढं अंतर आहे तेवढ्या अंतराची पाईपलाईन केवळ शिंदखेडा तालुक्यामध्ये आपण त्या ठिकाणी टाकतो आहोत, की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत हे पाणी या ठिकाणी पोहोचणार आहे. आणि जयकुमार भाऊ म्हणाले खरं आहे, मध्यंतरीचे 2 वर्ष वाया गेले नसते तर आज भूमिपूजनाला आलो नसतो, उद्घाटनाकरता आलो असतो. पण आता काळजी करू नका, यापुढे देखील आता जवळपास 5,330 कोटी रुपये सुधारित प्रशासकीय मान्यता या ठिकाणी आपण दिलेली आहे. आणि त्यामुळे कुठेही पाणी सांगितलं नाही, आम्ही 1 नया पैसा देणार नाही, सगळे पैसे अडवले. पुन्हा आपलं सरकार तुमच्या आशीर्वादाने आलं, पहिल्या झटक्यात मी पत्र दिलं, आम्ही 50% पैसे द्यायला तयार आहोत. आणि केंद्र सरकारने या प्रकल्प
तसं तर 1.5 वर्षांनी याच्या उद्घाटनाला देखील मी येणारच आहे, पण 5 वर्षानंतर या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही येऊ त्यावेळी हे चित्र जे बदललेलं असेल, मी तुम्हाला सांगतो सुजलाम सुफलामचा अर्थ काय आहे हे धुळे जिल्ह्याला येत्या 5 वर्षामध्ये पाहायला मिळेल. असं ट्रान्सफॉर्मेशन आज आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललंय. आणि मला सांगताना आनंद वाटतो, एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं तर आपण करतोच आहे, पण त्यासोबत लोकहिताची कामं देखील करतोय. आज आमच्या एवढ्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत. आपल्या सरकारने लाडकी बहीणचा कार्यक्रम सुरू केला. आमच्या बहिणींना पैसे मिळाले की नाही? ज्यांना मिळाले हात वर करा, त्यांच्या खात्यात पैसे आले हात वर करा. बघा, सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले. बहिणींनो, काळजी करू नका, ज्यांच्या आले नाही त्यांच्याही खात्यात आता पैसे येणार आहेत आणि पुढचे 5 वर्ष सातत्याने येणार आहेत. कारण आम्हाला माहिती आहे तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपलं सरकार येणार आहे. 5 वर्षांनी पुन्हा तुम्ही आशीर्वाद दिला की पुन्हा 5 वर्ष हे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार आहे. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगितली पाहिजे, महाविकास आघाडीची नियत कशी आहे. महिलांना 1500 रुपये दिले तर यांच्या इतकं पोटात दुखत आहे, हे उच्च न्यायालयामध्ये गेले. अनिल वडपल्लीवार, जे नाना पटोले, विकास ठाकरे, त्यानंतर सगळे जे काही काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचे निवडणूक प्रमुख हे नागपूरच्या हायकोर्टामध्ये गेले आणि त्या ठिकाणी सांगितलं लाडकी बहीण योजना बंद करा. पिटिशन केली. अरे 1500 रुपये माझ्या बहिणींना मिळतोय, तुमच्या पोटात का त्या ठिकाणी दुखतं? पण बहिणींना काळजी करू नका, मोठ्यात मोठा वकील त्या ठिकाणी उभा केलाय. काही झालं तरी तुमची योजना आम्ही बंद करून देणार नाही. अरे हे लोक या ठिकाणी म्हणतात 1500 रुपयाने काय होतं. माझं म्हणणं आहे त्या माय माऊलीला विचारा. महिन्याच्या शेवटी हिशोब लावता लावता जिच्या नाकी 9 येतात तिला 1500 रुपयात काय होतं हे माहिती आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केली आहे, भविष्यामध्ये आमची जशी स्थिती चांगली होईल आम्ही ते वाढवणार आहोत. पण माझा सवाल, हे जे विचारतायत 1500 रुपयात काय होतं, त्यांना इतकी वर्ष तुम्ही राज्य केलं, आमच्या लाडक्या बहिणींना फुटकी कवडी देखील तुम्ही दिली नाही. तुमची नियत नव्हती आणि आज आम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारताय. अरे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक, आमच्या भगिनींचा सन्मान काय असतो हे यांना या ठिकाणी समजणार नाही. आणि एवढंच नाही, आज आपल्याला माहिती आहे आपण आपल्या मुलींकरता उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे. आता उच्च शिक्षणाकरता, इंजिनियर, डॉक्टर बनण्याकरता मुलींना 1 पैशाची देखील फी खासगी कॉलेजमध्ये देखील भरावी लागणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासून तर लखपती दीदी पर्यंतचा कार्यक्रम आखला. परवा जळगावमध्ये गिरीश भाऊंनी कार्यक्रम घेतला होता. 11 लाख महाराष्ट्रातल्या भगिनी होत्या, ज्या तुमच्या आमच्या सारख्या 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी 1500 रुपये देखील कमवत नव्हत्या. आज त्या भगिनी लखपती दिदी झाल्या आहे. कोणी वर्षाला 4 लाख कमवत आहे, कोणी 2 लाख कमवत आहे, कोणी 8 लाख कमवत आहे. मोदीजींनी सांगितलं देशामध्ये 3 कोटी लखपती दिदी बनवायच्या आहेत. आम्ही ठरवलंय पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 25 लाख आणि मग 1 कोटी आमच्या भगिनींना लखपती दिदी बनवायचं आहे. म्हणजे वर्षाला त्यांचं स्वतःचं इन्कम प्रत्येक वर्षी 1 लाखापेक्षा कमी असणार नाही. अशा लखपती दिदी आपण त्या ठिकाणी तयार करतो. त्याने पूर्ण एकूण किती जास्ती आहे. जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम हे या ठिकाणी आमच्या सिंचन विभागाच्या माध्यमातून होत आहे. त्याबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनिल देशमुख गेल्या 3-4 दिवसापासून आरोप करतायत. आज मान्य देवेंद्रजींवर आरोप केलेला आहे. त्यांच्या पायाखालची नैतिक त्यांचा विरोधक आहे, इथे उभा आहे आणि म्हणून देवेंद्रला मुद्दाम जेलमध्ये टाकायचा करतायत. माझा अनिलला सवाल आहे,
त्यांनी माझ्यावर षडयंत्र केलं त्याचं त्यांनी मला उत्तर द्यावं. मी स्वतः त्यांना 3 वेळा जाऊन भेटलो की आपण माझ्या विरोधामध्ये खोटी 4 वर्षांनी केस का दाखल करत आहात. वारंवार देवेंद्रजीवर आरोप करतात, पण त्यांनी माझ्यासमोर येऊन सांगावं ना. त्यांनी माझ्या विरोधामध्ये ते गृहमंत्री असताना त्यांनी जे षडयंत्र केलेलं आहे, माझ्यावर मोका लावण्यासाठी मला जेलमध्ये टाकण्यासाठी 3-3, 4-4 वर्षांनी मी कोणाला तरी फक्त फोनवर धमकी दिली असं सांगून माझ्या विरोधात जे खोटे गुन्हे दाखल केले. गुन्हे घडले म्हणतायत पुण्यामध्ये आणि 550-600 किलोमीटर मुक्ताईनगर तालुक्यामध्ये दाखल करायला लावत आहेत. आणि त्या संदर्भामध्ये तत्कालीन तिथे जे SP आहेत प्रवीण मुंडे यांनी सांगितलेलं स्वतः त्यांच्यावर महिनाभर त्यांनी कशा पद्धतीने म्हणजे त्यांचा छळच केला मी असं म्हणेन. इतका दबाव त्यांच्यावर आणला आणि माझ्या विरोधामध्ये गुन्हा हा मुक्ताईनगर तालुक्यामध्ये एका छोट्या पोलीस स्टेशनमध्ये निंबोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करायला लावला. मी त्याला 3-4 वेळा भेटलो. मी त्याला म्हटलं तुम्ही असं का करतात, 3.5-4 वर्षांनी माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला लावतात, हा कुठला प्रकार चाललेला आहे. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की माझ्यावर खूप मोठा दबाव आहे, मी काही करू शकत नाही, माझ्यावर वरिष्ठांचा दबाव आहे. हे त्यांनी सांगितलं की नाही हे मला सांगावं. आता तुमच्या संदर्भामध्ये तुमच्या विरोधामध्ये तत्कालीन SPनी CBIच्या चौकशीमध्ये तुमच्या विरोधामध्ये जबाब दिला तर आता स्वतःची कातडी लपवण्यासाठी वाचवण्यासाठी तुम्ही आता देवेंद्रजींना म्हणतात पायाखालची वाढू घसरते, मी त्याच्या विरोधात उभा राहणार आहे. तुम्ही उभे राहा ना, पण तुम्ही जे केलेलं आहे, जे कुकर्म केलेलं आहे, मी असं म्हणेल तर कुकर्मच आहे ते. कारण अशा पद्धतीने 4-4 वर्षांनी खोटे गुन्हे दाखल करायचे, आम्हाला मोका लावायचा प्रयत्न करायचा, हा कुठला प्रकार आहे त्याचं उत्तर आणि द्यावं. समोरासमोर चर्चेचं आव्हान देताय का तुम्ही? माझं त्यांना चर्चेचं समोरासमोर आव्हान आहे. नाही तर मी याच्या पुढे जाऊन सांगेल की त्यांची आणि माझी नार्को टेस्ट करा, त्यांची माझी नार्को टेस्ट करा. माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी मला हे सांगितलं की नाही, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला की नाही, माझ्याबरोबर अजून 4-5 जण मान्य देवेंद्रजींवर सुद्धा खोटा गुन्हा दाखल करण्याचा त्यांचं षडयंत्र होतं की नाही हे त्यांनी सांगावं. आणि मला वाटतं की नार्को टेस्ट केल्यावर मी काय देते मी खरं सांगेल, तेही खरं सांगतील. आणि म्हणून माझं अतिशय ओपन चॅलेंज आहे की त्यांनी कशाला समोर कशाला काय, त्यांनी आम्हाला दोघांना एका ठिकाणी घ्यावं, नार्को टेस्ट करावी. करा आमची नार्को टेस्ट. अनिल देशमुख जर नाही म्हणाले तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी भोगेल. असं कधी नव्हतं या पुरोगामी राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये तो प्रकार आता सुरू झालेला आहे. प्रत्येक जण म्हणजे मी कोणाला एखाद्या जातीला दोष देणार नाही, पण प्रत्येक जण आपली जात, आपला समाज, आपला धर्म घेऊन त्या ठिकाणी पोहोचतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की विकासाच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे.